नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिट 3 च्या पार्ट 4 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत सामान्य मिठात खडूचा शोध, सामान्य मीठ आणि आयोडीनयुक्त मिठाचा फरक. तर सर्वात पहिले आपण बघूया खडू म्हणजे काय. आता खडू म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या मिठाच्या मध्ये असलेला एक प्रकारचा अशुद्ध पदार्थ. तो मिठात मिसळलेला असू शकतो. खडू असल्याने मिठाच्या चवेत फरक येतो आणि ते आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक असू शकते. आता सामान्य मिठात खडू कसा शोधायचा? खडू शोधण्यासाठी सोपा प्रयोग तुम्ही घरी करू शकता. काय करायचं याच्यासाठी, एका वाटीमध्ये थोडं मीठ घ्या, त्यात थोडं पाणी घाला आणि नीट हलवा. आता त्या मिश्रणात थोडे निंबू पाणी किंवा व्हिनेगर घाला. जर मिठात खडू असेल तर तो गाढसर पांढऱ्या रंगाचा थर तयार होतो. सामान्य आणि शुद्ध मिठात असा थर दिसत नाही. आता आपण बघूया की सामान्य मीठ आणि आयोडीनयुक्त मिठाचा फरक. तर सामान्य मीठ म्हणजे काय? यात केवळ मीठ असते, त्यात आयोडीन नसतो. त्यामुळे त्याचा वापर नियमित केला तर शरीराला आयोडीन मिळत नाही. आयोडीनची समजा कमतरता असली तर आपल्याला थायरॉइडच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि आयोडीनयुक्त मीठ म्हणजे काय आहे? यात आयोडीन असते आणि ज्यामुळे शरीराला आवश्यक आयोडीन मिळतो आणि थायरॉइड सारख्या आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. तर आयोडीनयुक्त मीठ कसे ओळखायचे? आयोडीनयुक्त मिठावर सामान्यतः पॅकेटवर आयोडाइज साल्ट किंवा आयोडीनयुक्त मीठ असा उल्लेख केलेला असतो. याचा रंग थोडा वेगळा आणि चमकदार असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, घरच्या घरी तुमच्या मिठात खडू आहे का नाही हे पाहण्यासाठी हा सोपा प्रयोग करा आणि नेहमी आयोडीनयुक्त मीठ वापरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील. थोडेसे मीठ एका स्वच्छ कापसावर घ्या, त्यावर थोडा हायड्रोजन पेरॉक्साईड टाका. जर मिठात आयोडीन असेल तर हलक्या रंगाचा निळसर रंग दिसू शकतो किंवा दुकानदाराला विचारून चांगल्या ब्रँडचे मीठ वापरा. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.